नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, BA तृतीय वर्ष आधुनिक जगाचा इतिहास या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आज आपण 20व्या शतकातील प्रथम महायुद्ध त्याची कारणे अभ्यासणार आहोत. आधुनिक जगाच्या इतिहासात पहिले महायुद्ध ही एक अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. इसवी सन 1914 साली सुरू झालेल्या या महायुद्धामध्ये जगातील अर्धे अधिक राष्ट्र समाविष्ट झालेले आपल्याला दिसतात. या 4 वर्षाच्या काळात म्हणजे जवळपास 1918 पर्यंत संपूर्ण जग, विशेष करून युरोप, आशिया आणि आफ्रिका खंड त्यामध्ये सहभागी झालेला होता आणि मानवाच्या जीविताचा व वित्ताचा प्रचंड सहार झालेला आपल्याला दिसून येतो. युरोपातील बाल्कन प्रदेशातील बोस्निया नावाच्या एका प्रांताच्या राजधानीत ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनंड आणि युवराज्ञी यांचा खून झाला आणि पहिल्या महायुद्धाची निर्मिती झाली. अर्थात बाल्कन समस्येतून पहिले महायुद्ध सुरू झाले असे जरी त्याचे तात्कालिक कारण आपण मानत असलो तरी मागील 40 वर्षापासून युरोपीय राजकारणामध्ये ज्या काही घटना घडत होत्या त्या घटनेमुळे महायुद्ध हे अनिवार्य झालेले आपल्याला दिसून येते. पहिल्या महायुद्धात जबाबदार असणाऱ्या काही विशिष्ट कारणाचा आज आपण विचार करणार आहोत. त्यातलं पहिलं कारण आहे अतिरेकी किंवा उग्र राष्ट्रवाद. प्रत्येक देशासाठी राष्ट्रवाद हा योग्य असतो, कारण त्यामुळे राष्ट्राची निरोगी वाढ होत असते. परंतु हाच राष्ट्रवाद अतिरेकी स्वरूप जेव्हा धारण करतो तेव्हा मात्र राष्ट्राची वाढ होण्याऐवजी आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण होते. युरोपामध्ये 20व्या शतकात निर्माण झालेला राष्ट्रवाद हा निरोगी नव्हता. या राष्ट्रवादाला साम्राज्यवादाची जोड मिळाली. त्यातूनच एखाद्या राष्ट्राचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्याची पिळवणूक करणे, त्याच्या अस्मितेला धक्का लावून ते राष्ट्र मानसिकदृष्ट्या खच्ची करणे असले प्रकार सुरू झाले. माझेच राष्ट्र ते चांगले, बाकीची सर्व राष्ट्रे चूक ही भूमिका प्रत्येक राष्ट्र स्वीकारू लागली आणि त्यातून अनेक संघर्ष निर्माण झाले. विशेषतः 1871 जेव्हा जर्मनी आणि इटाली या राष्ट्रांचे एकीकरण झाले आणि या राष्ट्रांनी आपल्या विकासासाठी उग्र राष्ट्रवादाचा स्वीकार केला, कैसर विल्यम दुसऱ्याच्या काळामध्ये ही उग्रता अत्याधिक वाढली. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय शांततेवर आणि सहकार्यावर पडला आणि या अतिरेकी राष्ट्रवादाने राष्ट्रांमधील विश्वास कमी केला आणि महायुद्धाला अनुकूल असे वातावरण तयार झालेले आपल्याला दिसून येते. महायुद्धाच्या निर्मितीचं दुसरं कारण आहे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुप्तता. युरोपात आंतरराष्ट्रीय राजकारणात गुप्ततेचे वर्चस्व होते. विशेषतः बिस्मार्क आणि कैसर विल्यम दुसरा या शासकांनी आपल्या देशाला सुरक्षित करण्यासाठी लष्करी करार केले आणि त्यातले काही लष्करी करार हे गुप्त स्वरूपाचे होते. इसवी सन 1872चा त्रिसम्राट संघ, 1879चा द्विसम्राट संघ, 1882चा त्रिमित्र करार आणि 1887चा रशिया जर्मनी पुनर्संरचनात्मक करार हे करार बिस्मार्कने केले आणि जर्मनीला सुरक्षितता मिळवून दिली. परंतु या करारामुळे फ्रान्स हा मित्रहीन झाला आणि त्याने मित्र शोधण्यास सुरुवात केली. जेव्हा कैसर विल्यम द्वितीय सत्तारूढ झाला त्याने जर्मनीच्या विकासासाठी घोषणा केली. जर्मनीचा विकास किंवा विनाश ही टोकाची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे जर्मनीच्या हेतूबद्दल साशंकता निर्माण झाली आणि त्यातून फ्रान्सला मित्र मिळायला लागले. 1894चा रशिया फ्रान्स करार, 1904चा इंग्लंड फ्रान्स करार, 1907चा रशिया इंग्लंड करार अशा प्रकारचे करार हे जर्मनी विरोधात गेले आणि 1907मध्ये युरोपचे 2 गटात विभाजन झाले. एका गटामध्ये जर्मनी, इटाली, ऑस्ट्रिया आणि दुसऱ्या गटामध्ये रशिया, फ्रान्स, इंग्लंड असे वातावरण तयार झालेले आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे ही जी आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील गुप्तता होती, लष्करी करार होते, त्या करारामुळे एकमेकांबद्दलचा विश्वास संपुष्टात आला. लष्करीकरणाला चालना मिळाली, वसाहतवाद आणि साम्राज्यवादी स्पर्धेला उतू आला आणि एक प्रकारे महायुद्धाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आपल्याला दिसतात. संघ व प्रतिसंघ यांच्या परस्पर संघर्षामुळे जगामध्ये 2 प्रचंड मोठे लष्करी गट निर्माण झाले आणि ते एकमेकांना आव्हान देणारे ठरले आणि यातून महायुद्धाला अनुकूल असे वातावरण तयार झालेले आपल्याला दिसून येते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे लष्करीकरणाचा विकास. प्रत्येक देश आपल्या सुरक्षिततेसाठी लष्करी शक्तीची निर्मिती करत असतो आणि देशासाठी ते आवश्यकही आहे. परंतु जेव्हा या लष्करीकरणाला चालना मिळते, संशय व भीती यामुळे शांतता संपुष्टात येते. ही शांतता टिकवून धरण्यासाठी व प्रत्यक्ष संघर्षाला तोंड देण्यासाठी लष्करीकरणाची गरज प्रत्येक देशाला भासू लागली. युरोपातील व युरोपाच्या बाहेरील प्रत्येक राष्ट्र आपल्या लष्करी क्षेत्राला कसं विकसित करता येईल याचा विचार करू लागले. ही स्पर्धा प्रामुख्याने जर्मनी आणि इंग्लंड या 2 देशांमध्ये सुरू झालेली दिसतात. लष्कराची वाढ ही केवळ देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे असे प्रत्येक राष्ट्र म्हणू लागले.
पण या देशाच्या सुरक्षिततेसाठी निर्माण करण्यात आलेल्या लष्करानेच मानवजातीची सुरक्षितता धोक्यात आणलेली आपल्याला दिसतात. लष्करी अधिकाऱ्यांचे महत्त्व अवास्तव वाढू लागले. युद्ध साहित्य निर्माण करणाऱ्या अनेक कारखानदारांनी राष्ट्रांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाला हातभार लावले. वर्तमानपत्रांनी सुद्धा लष्करीकरण कसे योग्य आहे, प्रत्येक देशाच्या वर्तमानपत्रांनी आपली भूमिका कशी योग्य ही बाजू मांडायला सुरुवात केली. अनेक राष्ट्रांनी राखीव सैन्य मोठ्या प्रमाणात निर्माण केले. फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रिया, जर्मनी, इंग्लंड या राष्ट्रांनी आपल्या शस्त्र दलात व सैन्य दलात प्रचंड वाढ केली आणि अशा प्रकारे हे अतिरेकी लष्करीकरण झाल्याने सर्वांचीच सुरक्षितता धोक्यात आली आणि त्यातून महायुद्धाला अनुकूल वातावरण निर्माण झाले असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभाव. प्रत्येक देश आपली समस्या सोडवण्यासाठी ज्याप्रमाणे काही निश्चित यंत्रणेचा वापर करतो त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष निर्माण झाल्यास तशा प्रकारची संघटना अस्तित्वात असणे गरजेचे होते. परंतु प्रथम महायुद्धापूर्वी अशा प्रकारची कोणतीच आंतरराष्ट्रीय संघटना अस्तित्वात नसल्याचे आपल्याला दिसून येते. 1920 जी राष्ट्रसंघ नावाची जी आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाली तशा प्रकारची कदाचित एखादी संघटना महायुद्धापूर्वी असती तर राष्ट्रांमधील मतभेद इतके विकोपाला गेले नसते. मात्र अशी संघटना नव्हती. राष्ट्रांमधील व्यवहार हे करार मदारावर अवलंबून होते. त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीच सर्वसामान्य संघटना आणि यंत्रणा नव्हती. एखाद्या दुबळ्या राष्ट्रावर बड्या राष्ट्राने आक्रमण केल्यास त्याला बड्या राष्ट्राविरुद्ध दाद मागण्याची कुठे सोय नव्हती. आंतरराष्ट्रीय नियम, परंपरा याचा विचारसुद्धा त्या काळात राष्ट्रांनी केलेला नव्हता. त्यामुळे जे राष्ट्र शक्तिशाली, जे राष्ट्र बलवान त्याचीच शक्ती चालत असे आणि अर्थातच अशी स्थिती आल्यामुळे युद्धाला अनुकूल वातावरण तयार झालेले आपल्याला दिसून येते. कारण या काळात कोणत्याही राष्ट्राचे कोणावरही नियंत्रण राहिलेले दिसत नव्हते. विशेष म्हणजे या काळातील जे वृत्तपत्रे होती ती सुद्धा लोकमत तयार करण्यास जबाबदार ठरली आणि हे लोकमत युद्धाला अनुकूल असे बनत गेले. कारण संयम सोडून भावनेच्या आहारी जाऊन अनेक वृत्तपत्रांनी भडक बातम्या दिल्या, अतिरेकी राष्ट्रवादाचा सातत्याने पुरस्कार केला, प्रतिस्पर्धी राष्ट्राबाबत विकृत व अतिरंजित बातम्या अनेक वेगळ्या दिल्या. त्यातूनच परस्पर विरोधी राष्ट्रात एकमेकांविरुद्ध वातावरण निर्माण झाले व युद्धाला हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे कैसर विल्यम द्वितीयची महत्त्वाकांक्षा. अनेक देशांमध्ये परस्परांविरुद्ध अविश्वास असल्याचे निष्कर्ष म्हणजे इतर देश किती वाईट आणि अन्य देश कसे चांगले, आपला देश कसा चांगला ही भूमिका निर्माण झालेली दिसते. त्यामध्ये कैसर विल्यम द्वितीय आणि प्रिन्स बिस्मार्क हे दोन व्यक्तिमत्व कारणीभूत ठरतात. प्रिन्स बिस्मार्कने जर्मनीच्या सुरक्षिततेसाठी जी साखळी निर्माण केली ती त्याच्यासाठी अनुकूल होती, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्यामध्ये बदल परत केला. कैसर विल्यम द्वितीय हा उतावळ्या स्वभावाचा महत्त्वाकांक्षी आणि रागीट होता आणि त्याने घेतलेले अनेक निर्णय चुकलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे कैसर विल्यम द्वितीयने जेव्हा जगात जर्मनीचे प्रभुत्व किंवा जर्मनीचे विनाश आणि जर्मनीचे भविष्य सागरावर अवलंबून आहे अशी घोषणा केली तेव्हा इंग्लंडने त्याची धास्ती घेतलेली आपल्याला दिसून येते. इंग्लंडने अर्थात कैसरच्या काळामध्ये मित्रता करार करण्याचा प्रस्ताव मांडला, परंतु त्याला कैसरने नकार दिला आणि रशियासोबतची असलेली मित्रता करारसुद्धा कैसरने धुडकावून लावले. या सर्वांचा परिणाम असा झाला की जर्मनी हा निश्चितपणे युद्धाला तयार आहे अशी भूमिका प्रत्येक राष्ट्राची बनलेली आपल्याला दिसून येते. या काळामध्ये सर्व जगात जर्मन राष्ट्र श्रेष्ठ असून बलवान होण्यासाठी इंग्लंडबरोबर संघर्ष करणे गरजेचे आहे असे कैसरला वाटू लागले आणि जगामध्ये इंग्लंडला नमवण्यासाठी त्याने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. यामुळे कैसर विल्यम द्वितीय हा पहिल्या महायुद्धाच्या निर्मितीसाठी जबाबदार आपण मानू शकतो. जवळपास इसवी सन 1890 ते 1907 या कालावधीचा जर आपण आढावा घेतला तर या कालावधीमध्ये कैसर विल्यम द्वितीयने स्वीकारलेले धोरण हे बाकीच्या देशांना भीती निर्माण करणारे ठरले आणि म्हणून 1906ची अल्जिसियर्स परिषद झाली. मोरोक्को पेच प्रसंग निर्माण झाला. त्यावेळेस सर्व युरोपीय राष्ट्रे एकत्र आली आणि सर्वांनी जर्मनीचा विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे 1871 जे जर्मनी राष्ट्र निर्माण झाले त्या जर्मनीने स्वीकारलेले आक्रमक धोरण किंवा प्रिन्स बिस्मार्कने स्वीकारलेली सुरक्षित साखळी ही त्या देशासाठी जरी सुरक्षित वाटत असली तरी त्यामुळे युरोपातील वातावरण हे ढवळत गेलेले, बदलत गेलेले आपल्याला दिसून येते. कैसर विल्यमने स्वीकारलेली तीव्र महत्त्वाकांक्षा ही प्रथम महायुद्धाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं कारण आहे बाल्कन समस्या, सर्वात महत्त्वाचं कारण. आता हे जी बाल्कन समस्या आहे ती कशा प्रकारे निर्माण झाली हेही आपल्याला बघणे गरजेचे आहे.
तुर्कस्थानचे युरोप खंडातील साम्राज्य हे बाल्कन या नावाने ओळखले जात असे आणि या बाल्कनमध्ये सातत्याने एकमेकांबद्दलचा संघर्ष होता. रशिया आणि ऑस्ट्रिया या दोघांची नजर बाल्कन नावाच्या प्रदेशावर होती आणि त्यावरून बाल्कनमध्ये वाद निर्माण झालेला आपल्याला दिसतो. 1908 ऑस्ट्रियाने बाल्कनमधील बोस्निया आणि हर्जेगोविना या 2 प्रांतावर विजय मिळवला आणि त्याच्यामुळे रशियाच्या मनात चीड निर्माण झाली. या बाल्कनमध्ये सर्बिया नावाचा देश होता. या सर्बियाला रशियाने समर्थन दिलेले आपल्याला दिसून येते. या बाल्कनमध्ये युरोपीय राष्ट्रांचे मोठे हितसंबंध निर्माण झालेले होते. ऑस्ट्रिया व रशिया या दोन्ही राष्ट्रांनी तिथे आपले प्रभाव क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अशा स्थितीमध्ये 1912 आणि 13 2 बाल्कन युद्ध निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. या बाल्कन युद्धामधून बाल्कन राष्ट्रांची असलेली एकमेकांबद्दलचे शत्रुत्व लक्षात आले. अशा अवस्थेत एक तत्कालीन स्वरूपाची घटना घडली, ती म्हणजे बोस्निया येथे एका सर्बियन तरुणाने ऑस्ट्रियाच्या युवराजाचा खून केला आणि या घटनेला सर्बिया जबाबदार आहे असे मानून ऑस्ट्रियाने सर्बियाकडे निर्वाणीचा खलिता पाठवला आणि सर्बियाने या खुनात आपला संबंध नाही असे जाहीर केले आणि यावरून महायुद्धाला सुरुवात झाली. आता महायुद्धाचं तात्कालिक कारण म्हणून जर आपण विचार केला तर ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून असं आपण त्याला म्हणतो. पण हे खून कोणत्या परिस्थितीत झाले याचाही आढावा घेणे या ठिकाणी गरजेचे आहे. ऑस्ट्रियाचे राजपुत्र आर्चड्यूक फर्डिनंडचा खून झाला आणि तो एका सर्बियन राष्ट्रवादी तरुणाने केला. ही बातमी युरोपात पसरताच ऑस्ट्रियन जनता खवळली. वर्तमानपत्रांचे दडपण वाढू लागले. लोकमत भावनेचे अधीन जाऊन प्रक्षुब्ध बनले. ऑस्ट्रियन सरकारने अखेरीस 23 जुलै 1914 रोजी सर्बियाला पत्र पाठवले आणि 5 दिवसांनी म्हणजे 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्धाची घोषणा केली. आता इथे मुलींनो हे लक्षात घ्या की का बरं या खुनाचा प्रकारामुळे ऑस्ट्रिया सर्बिया एकामेकाविरुद्ध उभे राहिलेले आपल्याला दिसतात. वास्तविक या राजपुत्राचा खून ज्या शहरामध्ये झालेला होता ते शहर ऑस्ट्रियन साम्राज्यातच येत होते, पण खून करणारा व्यक्ती हा स्लाव वंशाचा होता, सर्बियाचा होता आणि म्हणून सर्बिया या खुनासाठी जबाबदार आहे अशी भूमिका ऑस्ट्रियाने घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि मग रशियाने या युद्धामध्ये सर्बियाला पाठिंबा दिला तर जर्मनीने ऑस्ट्रियाला पाठिंबा दिला आणि एकूण 3 ऑगस्ट 1914 रोजी जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरी हे एक राष्ट्र एका बाजूला तर रशिया, फ्रान्स आणि इंग्लंड हे दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे या युद्धाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. अगदी 1914 आपण बघितलं तर जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, बल्गेरिया आणि तुर्कस्तान हे 5 राष्ट्र एका बाजूला तर इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका हे 4 राष्ट्र दुसऱ्या बाजूला असलेले आपल्याला दिसून येतात. आणि अशा प्रकारे हे जे महायुद्ध आहे हे महायुद्ध कोणत्याही एका तात्कालिक कारणामुळे घडून आलेले नसून या महायुद्धासाठी उग्र राष्ट्रवाद, उग्र वंशवाद, कैसर विल्यम द्वितीय किंवा प्रिन्स बिस्मार्क यांचं योगदान हे सर्व कारणे कारणीभूत असलेली आपल्याला लक्षात येतात. 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीतून वसाहतिक स्पर्धा निर्माण झाली, त्यातून वसाहतवाद तयार झाला आणि या वसाहतीचे जेव्हा राजकीय स्वरूपात रूपांतर झाले तेव्हा तो साम्राज्यवादाच्या रूपात तयार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हे जे वसाहतवाद आहे हे वसाहतवाद शेवटी महायुद्धाकडे नेणारे आपल्याला ठरलेले दिसून येतात. कारण महायुद्धाची ही निर्मिती कोणत्याही 2 राष्ट्रांमधील नसून अनेक राष्ट्र त्यामध्ये सहभागी होत असल्याचे आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय राजकारणातील गुप्तता, राष्ट्रामध्ये असलेले लष्करीकरण, आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभाव, कैसर विल्यमची महत्त्वाकांक्षा, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यातील संघर्ष, बाल्कन समस्या आणि त्याचबरोबरीने त्या कालखंडामध्ये असलेला युरोपातील वाढता वंशवाद हे विविध कारणे प्रथम महायुद्धाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरले असावे असं आपल्याला लक्षात येईल. या कारणांचा अभ्यास करत असताना आपल्याला अगदी 1870 कशा प्रकारे जर्मनी आणि बिस्मार्कचे एकीकरण झाले, जर्मनी आणि इटालीचे एकीकरण झाले याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. आणि जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामध्ये असलेला वादाचा मुद्दा हा पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत ठरला तो आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. 1870 जे एकीकरण झाले त्यापूर्वी प्रिन्स बिस्मार्कने 3 युद्ध लढलेली होती. पहिलं युद्ध ऑस्ट्रियाशी, दुसरं युद्ध प्रशियाशी किंवा दुसरं युद्ध फ्रान्सशी झालेलं होतं. या युद्धामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की प्रशियाने फ्रान्सचा पराभव केला आणि पराभव केल्यानंतर त्याच्याकडून अल्सास आणि लोरेन नावाचे प्रदेश प्राप्त करून घेतलेले आपल्याला दिसतात. आता हा जो अल्सास आणि लोरेनचा प्रदेश होता तो
फ्रान्सचा अतिशय समृद्ध असा प्रदेश होता आणि हा प्रदेश मिळाल्यामुळे जर्मनीच्या मनात अशी भीती होती की जर फ्रान्स शक्तिशाली झाला तर तो केव्हा तरी आपला बदला घेईल, अल्सास आणि लोरेनचे प्रदेश आपल्याकडून काढून घेईल. आणि म्हणून तुम्ही बघा, प्रिन्स बिस्मार्क 20 वर्षामध्ये जो करार करतो तो कोणाच्या विरोधात? फक्त आणि फक्त फ्रान्सच्या विरोधात. कारण त्याच्याकडून आपण हिसकावून घेतलेले कोणते प्रदेश? अल्सास आणि लोरेनचे प्रदेश फ्रान्स परत घेण्याचा प्रयत्न करेल ही भीती सतत जर्मनीच्या मनात असलेली दिसते. म्हणजे हा जो एकमेकांबद्दलचा असलेला राग हा सुद्धा पहिल्या महायुद्धासाठी कारणीभूत असलेला विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरं एक महत्त्वाचं कारण या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल तो म्हणजे कैसर विल्यम द्वितीय. का बरं एक व्यक्ती महायुद्धासाठी जबाबदार ठरतो? कैसर विल्यम द्वितीयचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर तो त्याच्या देशासाठी देशभक्त असला तरी त्याची भूमिका मात्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये तुम्हाला ती विघातक असलेली आपल्याला दिसून येते. आपल्या देशाच्या विकासासाठी त्याने आरमाराचा विस्तार केला, जलसेनेचा विस्तार केला, शक्ती लष्करीकरण अनिवार्य केले. जर्मनीचा त्यामुळे विकास झाला, परंतु त्याची गंभीर दखल बाकीच्या युरोपीय देशांनी घेतली की जर्मनी हे सर्व कशासाठी करत आहे? नंबर 1ची शक्ती होण्यासाठी. आणि उद्या जर जर्मनीने आपल्यावर आक्रमण केले तर काय होईल या भीतीपोटी प्रत्येक देशाने लष्करीकरणाला सुरुवात केली. कैसर विल्यम द्वितीयचे आणि इंग्लंडचे संबंध जसजसे बिघडत गेले, म्हणजे डॉक्टर गुच म्हणतात की जसजसे इंग्लंड जर्मनी संबंध बिघडत गेले तसतसे महायुद्ध हे जवळ येत गेले. वास्तविक इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये तणावाचे संबंध नव्हते, मित्रत्वाचे संबंध होते. बिस्मार्कने दोघांमधली मित्रता कायम टिकवलेली आपल्याला दिसून येते. बिस्मार्क नेहमी म्हणत असे, जमिनीवरील उंदीर आणि पाण्यावरील उंदीर याच्यामध्ये तुलना होणे शक्य नाही. म्हणजे इंग्लंड हा नौदलाच्या क्षेत्रात श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्याच्याबरोबर आपण कधीही संघर्ष करू नये, स्पर्धा करू नये असं बिस्मार्कला प्रामाणिकपणे वाटत होते. याच्या मागे एक भूमिका होती. जर आपण जर्मनीने इंग्लंडबरोबर संघर्ष केला तर इंग्लंड फ्रान्स एकत्र येतील आणि हे बिस्मार्कला नको होते. आणि म्हणून तुम्ही बघा की बिस्मार्कच्या कालखंडामध्ये कधीही जर्मनी इंग्लंड वाद झालेला दिसत नाही. पण ही स्थिती अधिक काळ कायम राहिलेली आपल्याला दिसत नाही. बदल कुठे झाला, फरक कुठे पडला? तर जेव्हा कैसर विल्यम द्वितीय हा जर्मनीमध्ये सत्तारूढ झाला तेव्हा मी बिस्मार्कचेच धोरण पुढे चालवेल असा मुद्दा त्याने मांडला, पण ॲक्च्युअल त्याची कृती मात्र वेगळी होत गेली. काय केलं त्यांनी? तर त्यांनी वेगवेगळ्या घोषणा दिल्या. जर्मनीला साम्राज्य विस्तार करायचा आहे, जर्मनी ही नंबर 1ची शक्ती व्हायला पाहिजे अशा प्रकारचे प्रदर्शन त्याने सुरू केले. दुसरं, जलसेनेचा विस्तार केला. आणि जर्मनीचा होत असलेला वाढता विस्तार हे मात्र इंग्लंडला सहन झाला नाही. इंग्लंडने मित्र शोधायला सुरुवात केली. इंग्लंडच्या मनात जर्मनीच्या विषयी भीती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा या कालखंडात झालेला आहे की जर्मनीने औद्योगिक विकासासाठी बर्लिनपासून बगदादपर्यंत रेल्वे योजना निर्माण करण्याची घोषणा केली आणि ही त्याची घोडचूक ठरली. खरं म्हणजे आपला औद्योगिक विकास हा जर्मनीला नंबर 1ची शक्ती करण्यासाठी करायचा होता आणि म्हणून बर्लिन ते बगदाद रेल्वे योजना त्याने घोषणा केली. पण इंग्लंडने याचा अर्थ कसा लावला की जर बगदादपर्यंत जर्मनी आले तर बगदादवरून भारतावर आक्रमण करणे जर्मनीला सहज शक्य होते. आणि त्या काळामध्ये इंग्लंडची सर्वात समृद्ध बाजारपेठ होती भारत. आणि म्हणून भारतासारखी समृद्ध बाजारपेठ बळकावण्यासाठी जर्मनी बर्लिन बगदाद रेल्वे योजनेची घोषणा करत आहे असं वाटलं इंग्लंडला. आणि इंग्लंडने ठामपणे सांगितले की जर ही रेल्वे योजना अस्तित्वात आली तर इंग्लंड त्याच्या विरुद्ध कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही. आणि इंग्लंडची धमकी या कैसरला लक्षात घ्यावी लागली आणि त्याला बर्लिन बगदाद रेल्वे योजना सोडून द्यावी लागली. म्हणजे मुलींना लक्षात घ्या की कैसर विल्यम द्वितीयच्या अहंकारी किंवा महत्त्वाकांक्षी स्वभावाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर कसा प्रभाव पडला. त्याशिवाय आणखी एक घटना या अनुषंगाने आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे, ती म्हणजे क्रुगर टेलिग्राम घटना. आता पॉल क्रुगर नावाचा एक व्यक्ती होता आणि हा जो क्रुगर टेलिग्राम घटनेचा प्रकार घडला तो कैसर विल्यम द्वितीयच्या काळामध्ये घडलेला आपल्याला दिसून येतो. हा जो क्रुगर होता हा आफ्रिका खंडामधल्या ज्या इंग्लंडच्या वसाहती होत्या त्या वसाहतीचा प्रमुख असल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि पॉल क्रुगरच्या नेतृत्वाखाली या वसाहतीच्या लोकांनी इंग्लंडशी संघर्ष करायला सुरुवात केली होती, कारण या वसाहतीच्या लोकांना मुक्त व्हायला पाहिजे होते. या पॉल क्रुगरने एका उठावाचे नेतृत्व केले आणि त्या उठावामध्ये इंग्लंडला अपयश आले. म्हणजे आता विचार असा करा की वसाहतीचे लोक आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला तो संघर्ष होता आणि या संघर्षामध्ये एका भागामध्ये या पॉल क्रुगरला विजय मिळालेला होता. पण जेव्हा ही बातमी कैसर विल्यम द्वितीयपर्यंत घेतली तेव्हा त्याने याला कॅच करण्याचा प्रयत्न केला.
कोणत्या अर्थाने की आपण जर का पॉल क्रुगरला समर्थन दिले, त्याला महत्त्व दिले की नाही तुम्ही बरोबर भूमिका घेतली, तर पॉल क्रुगरच्या माध्यमातून आपल्याला आफ्रिकेमध्ये वसाहतीचा विस्तार करता येईल. या कैसरला आफ्रिकेमध्ये वसाहतीचा विस्तार का करायचा होता, तर या आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी होत्या आणि या संघर्षात हस्तक्षेप करून आपण सोन्याच्या खाणी मिळवू असा एक अतिरेकी विचार त्याच्या मनात येऊन गेला. आणि या कैसरने या पॉल क्रुगरला इंग्लंडचा विरोध केल्याबद्दल गुप्त स्वरूपामध्ये अभिनंदनाची तार पाठवली. याला इतिहासामध्ये क्रुगर टेलिग्राम घटना असे नाव आहे. या घटनेमध्ये ही जरी तार गुप्त स्वरूपात पाठवलेली असली तरी या घटनेचा परिणाम असा झाला की इंग्लंडला याची माहिती झाली आणि इंग्लंडचे डोळे खाडकन उघडले की जो जर्मनी आपल्याला आतापर्यंत मित्र म्हणत होता, हा जर्मनी आपला मित्र नाही. आणि इंग्लंडने मित्र शोधण्यास सुरुवात केली आणि त्याला पहिला मित्र मिळाला 1902 जपान आणि 1904 त्याने फ्रान्सबरोबर मित्रता केली. ही घटना सांगण्याचा उद्देश इथे असा आहे की या संपूर्ण कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्रावर विश्वास राहिलेला नव्हता आणि त्याच्यामुळेच जगामध्ये शांतता नांदू शकलेली आपल्याला दिसत नाही. पहिल्या महायुद्धानंतर हे जे काही बदल झालेले आपल्याला दिसतात, हे पहिल्या महायुद्धापूर्वी हे जे काही बदल आपल्याला झालेले दिसतात, हे बदल आंतरराष्ट्रीय शांततेला रोखणारे किंवा भंग करणारे ठरलेले आपल्याला दिसतात. आणि या अनुषंगाने प्रथम महायुद्धाची कारणे या टॉपिकवर आपल्याला 16 मार्काचा प्रश्न तयार करण्याची गरज आहे. या टॉपिकवर तयारी करत असताना आपण प्रिन्स बिस्मार्क, कैसर विल्यम द्वितीय, 1907चा त्रिमित्र करार आणि बाल्कन समस्या या जर व्यवस्थित अभ्यासला तर आपल्याला हा प्रश्न लिहिता येणे शक्य आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपण या प्रश्नाच्या अनुषंगाने काही पॉईंट्स काढावे आणि त्या पॉईंट्सच्या आधारे ते लिहून पाहणे आपल्याला अपेक्षित आहे असे मला वाटते. धन्यवाद.